हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपण बघूया आज 4 वर्ड्स बघूया, त्याचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मीनिंग्स बघूया. सोबतच 2 त्याच्यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघूया आणि मिसस्पेल्ड वर्ड असे 2 आणि 2 इडियम अँड फ्रेजेस बघूया. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. आपला वर्ड आहे आजचा, तो आहे कन्साइन. CONSIGN, कन्साइन. कन्साइनचं मीनिंग होतं put someone or something in a place in order to be rid of it or them. म्हणजेच काय करणे, तर पाठवणे, सेंड करणे, डिलिव्हर करणे किंवा स्वाधीन करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्याला काय म्हटलं जातं, कन्साइन असं म्हटलं जातं. ओके, सो मराठीमध्ये काय होतं, कन्साइन म्हणजे पाठवणे, स्वाधीन करणे किंवा सुपूर्द करणे. ओके, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कन्साइन. मराठीमध्ये याचं मीनिंग होतं मग पाठवणे, स्वाधीन करणे किंवा हवाली करणे आणि सुपूर्द करणे. तर सिनोनिम्स आहेत कन्साइनचे सेंड, डिलिव्हर आणि हँड ओव्हर. आणि अँटोनिम्स आहेत कीप, होल्ड आणि डिटेल. परत एकदा बघूया आपण कन्साइन म्हणजे काय होतं आणि सेंटेन्स तुम्ही स्वतःच्या मनाने ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेला आहे आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, सो कन्साइनचं मीनिंग होतं पुट समवन ऑर समथिंग इन अ प्लेस इन ऑर्डर टू बी रिड ऑफ इट ऑर देम. म्हणजेच होतं मराठीमध्ये पाठवणे, स्वाधीन करणे किंवा हवाली करणे आणि सुपूर्द करणे. सिनोनिम्स आहेत सेंड, डिलिव्हर आणि हँड ओव्हर. आणि अँटोनिम्स आहेत कीप, होल्ड आणि डिटेन. नेक्स्ट वर्ड आहे अपॅरंट. अपॅरंटचं मीनिंग होतं क्लिअरली विजिबल ऑर अंडरस्टूड आणि ऑब्वियस. म्हणजे जे काय आहे, स्पष्ट आहे, उघड आहे आणि किंवा पटकन लक्षात येणार आहे, त्याला म्हटलं जातं अपॅरंट. म्हणजे क्लिअरली विजिबल, जे की एकदम स्पष्ट आहे, उघड आहे. अंडरस्टूड, जे की समजण्यासाठी इझी आहे. ओके, आणि ऑब्वियस आहे, म्हणजे चटकन लक्षात येणारे जे काही आहे त्याला म्हटलं जातं अपॅरंट. सो मराठीमध्ये मीनिंग होतं अपॅरंटचं स्पष्ट, उघड, सहजपणे दिसणारे. आणखी होतं चटकन लक्षात येणारा. ओके, सो अपॅरंटचं मीनिंग आहे क्लिअरली विजिबल ऑर अंडरस्टूड आणि ऑब्वियस. मीनिंग होतं मराठीमध्ये स्पष्ट, उघड, सहजपणे दिसणारे आणि चटकन लक्षात येणारा. सिनोनिम्स आहेत इव्हिडंट, प्लेन आणि ऑब्वियस. आणि अँटोनिम्स आहेत अनक्लिअर, ऑब्स्क्युअर, वॅग आणि ओके, ऑब्स्क्युअर डबल झालेला आहे. सो अपॅरंटचं मीनिंग आहे मराठीमध्ये स्पष्ट, उघड, सहजपणे दिसणारे आणि चटकन लक्षात येणारा. सिनोनिम्स आहेत इव्हिडंट, प्लेन आणि ऑब्वियस. आणि अँटोनिम्स आहेत अनक्लिअर, ऑब्स्क्युअर आणि वॅग. नेक्स्ट वर्ड आहे डिलिंक्वेंट. डिलिंक्वेंटचं मीनिंग होतं टेंडिंग टू कमिट क्राईम, पर्टिक्युलरली मायनर क्राईम. म्हणजेच काय, तर जे दोषी असतात, जे क्राईम करतात, ओके, कसूरवार असतात, त्याला काय म्हटलं जातं, डिलिंक्वेंट असं म्हटलं जातं. किंवा एखादं क्राईम करण्याकरता, एखादा गुन्हा करण्याकरता जे प्रवृत्त करतात, ओके, प्रवृत्तीचा असतो, गुन्हेगार करण्याच्या प्रवृत्तीचा जो असतो त्याला म्हटलं जातं डिलिंक्वेंट. ओके, गुन्हा करण्याच्या किंवा गुन्हेगारी करणाऱ्याचा जे प्रवृत्त असतो, ज्याला गुन्हा करायचा असतो, त्याला म्हटलं जातं डिलिंक्वेंट. किंवा जो कसूरवार आहे, कसूरदार आहे आणि जो दोषी आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं डिलिंक्वेंट. सो मीनिंग आहे डिलिंक्वेंटचं टेंडिंग टू कमिट क्राईम, पर्टिक्युलरली मायनर क्राईम. सो मराठीमध्ये याचं मीनिंग होतं कसूरदार, दोषी आणि गुन्हेगारी. ओके, आणि गुन्हे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा. सो डिलिंक्वेंटचं मराठीमध्ये मीनिंग आहे कसूरदार, दोषी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा. सिनोनिम्स आहेत लॉलेस, लॉ ब्रेकिंग आणि क्रिमिनल. आणि अँटोनिम्स आहेत वेल बिहेव्ड आणि कन्फर्मिस्ट. ओके, सो सिनोनिम्स आहेत डिलिंक्वेंटचे लॉलेस, लॉ ब्रेकिंग आणि क्रिमिनल. आणि अँटोनिम्स आहेत वेल बिहेव्ड आणि कन्फर्मिस्ट.
नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे ऑब्विएट, OBVIATE, ऑब्विएट. ऑब्विएटचं मिनिंग आहे रिमूव्ह अ नीड ऑर डिफिकल्टी. ओके, म्हणजेच काय करणे तर दूर करणे. रिमूव्ह करणे म्हणजे काय होतं तर दूर करणे. ओके, किंवा त्याचं निवारण करणे, त्याला म्हटलं जातं ऑब्विएट. ओके, काही डिफिकल्टी आहे, काही कठीण परिस्थिती आहे, तर त्याचं निवारण करणे याला सुद्धा म्हटलं जातं ऑब्विएट. किंवा दूर करणे सुद्धा, त्याला सुद्धा म्हटलं जातं ऑब्विएट, रिमूव्ह करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ऑब्विएटचं निवारण करणे, दूर करणे, टाळणे. टाळणे किंवा इकडे लिहूया आपण, टाळणे किंवा कशाचीही आवश्यकता नष्ट करणे. ओके, सो ऑब्विएटचं मीनिंग आहे रिमूव्ह अ नीड ऑर डिफिकल्टी. त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं निवारण करणे, दूर करणे, टाळणे किंवा कशाचीही आवश्यकता नष्ट करणे. सिनोनिम्स आहेत प्रिक्ल्यूड, प्रिव्हेंट आणि रिमूव्ह, आणि अँटोनिम्स आहेत एड, अलाव आणि असिस्ट. परत एकदा बघूया आपण. ऑब्विएट म्हणजे होतं रिमूव्ह अ नीड ऑर डिफिकल्टी, म्हणजेच निवारण करणे, दूर करणे, टाळणे किंवा कशाचीही आवश्यकता नष्ट करणे. सिनोनिम्स आहेत प्रिक्ल्यूड, प्रिव्हेंट आणि रिमूव्ह, आणि अँटोनिम्स आहेत एड, अलाव आणि असिस्ट. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला फॉर्जरी, FORGERY, फॉर्जरी. फॉर्जरी म्हणजे काय होतं तर फॉल्सिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट. फॉल्सिफिकेशन म्हणजे काय तर नकल करणे किंवा बनावट बनवणे, नकली बनवणे. डॉक्युमेंट्स आहे, दस्तऐवज आहे, कागदपत्र आहे, त्याचं बनावट बनवणे, फॉल्सिफिकेशन करणे, त्याला म्हटलं जातं फॉर्जरी. ओके, सो फॉर्जरी म्हणजे काय होतं मराठीमध्ये बनावट, नकली किंवा बनावट कागदपत्र, दस्तावेज तयार करणे. ओके, सो फॉर्जरी म्हणजे होतं फॉल्सिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स, म्हणजेच काय होतं तर बनावट, नकली किंवा बनावट कागदपत्र, दस्तऐवज तयार करणे. नेक्स्ट वर्ड आहे ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय होतं तर द थिंग दॅट कॅन बी इझिली ब्रोकन. जी अशी वस्तू जी इझिली ब्रेक होते, जी इझिली तुटते, त्याला काय म्हटलं जातं ब्रिटल असं म्हटलं जातं. ओके, काच आहे, सो काही काही काचा जे असतात ते ब्रिटल असतात, काही काही काचा सहजासहजी तुटून जातात, पण काही काही नाही तुटत. ओके, सो काही जे आहे जे सहजासहजी तुटतात त्याला म्हटलं जातं ब्रिटल. कोणतीही अशी वस्तू जी सहजासहजी तुटते किंवा फुटते, ओके, जी ठिसूळ असते, त्याला म्हटलं जातं द थिंग दॅट कॅन बी इझिली ब्रोकन. जी ठिसूळ असते त्याला म्हटलं जातं ब्रिटल. ओके, सो मराठीमध्ये ब्रिटलला काय म्हटलं जातं ठिसूळ, भंगूर किंवा सहज भंग पावणारा, म्हणजे सहज तुटणारा, सहज फुटणारा, त्याला म्हटलं जातं ब्रिटल. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. करेक्ट स्पेलिंग बघायचे आपल्याला आणि त्याचं आपण मीनिंग बघूया मराठीमध्ये. सो फर्स्ट वर्ड आहे कोरोनेशन. कोरोनेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, CORONATION. आणि कोरोनेशन म्हणजे काय होतं तर राज्याभिषेक करणे किंवा पदग्रहण करणे. मराठीमध्ये होतं कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेक किंवा पदग्रहण. ओके, आणि कोरोनेशनची करेक्ट स्पेलिंग आहे CORONATION. नेक्स्ट वर्ड आहे हायड्रोफोबिया. ओके, हायड्रोफोबिया मध्ये बघा 2 वर्ड दिलेले आहेत. फर्स्ट आहे हायड्रो आणि दुसरा आहे फोबिया. तर हायड्रो म्हणजे काय होतं तर होतं वॉटर, पाणी, आणि फोबिया म्हणजे काय होतं तर भीती, आणि त्या दोघांनाही जोडलं तर काय होऊन जाईल हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती. ओके, आणि हायड्रोफोबियाची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, HYDROPHOBIA, आणि त्याचं मीनिंग होतं पाण्याची भीती. ओके, जलभीती, जलभीती किंवा पाण्याची भीती.
नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे क्लीन ॲज अ विसल. क्लीन ॲज अ विसलचं मीनिंग, इफ समथिंग इज ॲज क्लीन ॲज अ विसल इट इज एक्स्ट्रीमली क्लीन, स्पॉटलेस. It can also be used to mean completely, though this meaning is less common nowadays. If somebody is clean as a whistle, they are not involved in any illegal. Okay, so clean as a whistle म्हणजे एकतर काय होतं की ते एकदम एक्स्ट्रीमली क्लीन आहे, म्हणजे एकदम स्वच्छ आहे, स्पॉटलेस आहे, म्हणजे त्याच्यावर कशाही प्रकारचे काही गंदगी नाही आहे, काही स्पॉट्स नाही आहे, काही खराब नाही आहे, म्हणजे ते एकदम स्वच्छ आहे. त्याला सुद्धा म्हटलं जातं क्लीन ॲज अ विसल. किंवा आणखी कशाला म्हटलं जातं की ज्यांनी जो कोणत्याच इलिगल क्राईम मध्ये नाही आहे, कोणत्याच इलिगल गोष्टीमध्ये नाही आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं क्लीन ॲज अ विसल. म्हणजे जो काय आहे एकदम निर्दोष आहे, क्लीन आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं क्लीन ॲज अ विसल. सो क्लीन ॲज अ विसलचं काय मिनिंग आहे, एकतर एक्स्ट्रीमली क्लीन म्हणजे एकदम स्वच्छ आहे, कपडा असो काही पण वस्तू असो ते, आणि दुसरं त्याचं मिनिंग आहे की कोणत्या पण इलिगल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे कोणती एखादी व्यक्ती, त्याला सुद्धा म्हटलं जातं क्लीन ॲज अ विसल. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं अगदी स्वच्छ किंवा स्पष्ट. आणखी काय होतं, चकाचक किंवा निर्दोष. ओके, सो क्लीन ॲज अ विसलचं मराठीमध्ये मिनिंग होतं अगदी स्वच्छ किंवा स्पष्ट, चकाचक किंवा निर्दोष. नेक्स्ट बघूया, लास्ट आहे क्लीन बिल ऑफ हेल्थ. क्लीन बिल ऑफ हेल्थचं मिनिंग आहे समथिंग ऑर समवन हॅज अ क्लीन बिल ऑफ हेल्थ देन देअर्स नथिंग रॉंग, एव्हरीथिंग फाईन. म्हणजेच काय, तर तो एकदम निरोगी आहे. क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणजे काय होतं, तर तो पूर्णपणे निरोगी आहे. ओके, सगळं काही व्यवस्थित आहे असं सुद्धा म्हटलं जातं. सो क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणजे होतं पूर्णपणे निरोगी, म्हणजे त्याला कोणताच रोग नाही आहे असण्याचे प्रमाणपत्र किंवा सुदृढ आरोग्याची खात्री. ओके, सो क्लीन बिल ऑफ हेल्थचं मिनिंग होतं इफ समथिंग ऑर समवन हॅज अ क्लीन बिल ऑफ हेल्थ देन देअर इज नथिंग रॉंग, एव्हरीथिंग फाईन. म्हणजेच काय आहे, त्याच्याकडे पूर्णपणे निरोगी असण्याचे प्रमाणपत्र किंवा सुदृढ आरोग्याची खात्री त्याच्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो क्लीन बिल ऑफ हेल्थला. सो एकदा परत वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. एकदा डाउनलोड करून प्रिंट करून त्याच्यावर तुम्ही नोट डाऊन करा जे मी मराठीमध्ये तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे. जर तुम्हाला डायरेक्टली ही जर लिहून देऊन दिली तुम्हाला की मी मराठीमध्ये मिनिंग लिहिलेले आहे, डायरेक्टली ही डाउनलोड करून तुमच्यासाठी टाकली तर तुम्ही ते परत लिहिणार नाही आणि तुमच्या डोळ्याखालून एकदा जाणार नाही. ओके, तुम्ही म्हणाल की नंतर वाचून घेऊ, असं करू तसं करू, म्हणून तुम्हाला मी एकदम क्लीन पीडीएफ प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे तुम्ही काय होणार की एकदा तुम्ही लिहून बघा, तुमच्या बुकमध्ये सुद्धा एकदा तुम्ही नोट डाऊन कराल मराठीमध्ये मिनिंग्स, म्हणजे तुमच्या डोळ्याखालून एकदा तरी जाईल. ओके, तर तुम्हाला सेशन आवडला असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड, थँक्यू.